नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत आपला जो काही ह्याचा विषय येतो DGPला 20 किलोमीटरचा. तर मी CS डिस्ट्रिक्ट मॅनेजर आज आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे. DGP वेब ज्याला जो 20 किलोमीटरचा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम कोणती सेटिंग केल्याच्यानंतर तो जातो त्याचा एक छोटासा व्हिडिओ. आपण आता एक गुगल क्रोममध्ये बऱ्याचशा वेळेस आता आपण गुगल क्रोममध्ये हे करतो. तर त्याच्यामध्ये DGP जे आपल्याला ओपन करायचं आहे. बरेचसे जण आणखीनही जुना DGPचं ॲप वापरत आहेत. तर आता ते जुनं ॲप नाही राहिलेलं आहे, ती 15 जानेवारीपासून बंद झालेलं आहे. तर जस्ट तुम्हाला काय करायचं आहे की DGP वेब एवढंच गुगलवरती टाकायचं आहे. ते टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक नंबरची वेबसाईट येईल. त्या एक नंबरच्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. ते ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं DGP तुमच्या CEC IDनं लॉग इन होऊन तुम्हाला ते दिसेल. आता इथं गेल्याच्यानंतर तुम्हाला हे कॅश विथड्रॉल, मिनी स्टेटमेंट आणि बॅलन्स इन्क्वायरी हे ऑप्शन पण तुम्हाला इथं दिसतात. त्याच्यानंतर जर तुमच्या CECला टॉपअप करायचं असेल तर CECचं वॉलेट टॉपअप आहे. त्याच्यानंतर पेआउट करायचं असेल तर पेआउटला तुमचं जे काय अकाउंट दिलेलं आहे CECला त्याच्यावरती तुम्ही ते पेआउट करू शकता. परत लॉगमध्ये जाऊन तुम्ही ते काय काय लॉगमध्ये फेल झालेत, सक्सेस झाले त्याचे लॉग चेक करू शकता. पासबुकमध्ये पासबुक पण. आता इथं ज्यावेळेस तुम्ही बरेचसे जण चेक करतात, कॅश विथड्रॉलला गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एजंट ऑथेंटिकेशन करावं लागतं. एजंट म्हणजे तुमच्या VLINचं स्वतःचं ऑथेंटिकेशन. हे ऑथेंटिकेशन कशासाठी करावं लागतं की तुमचं जे डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला तुम्ही ते ऑथेंटिकेशन करतात. तर ह्याला काय केलं, ह्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा इश्यू येतो, यू आर आउटसाईड द जिओफॉन्सिक रेंज ऑफ 20 किलोमीटर. तर हा 20 किलोमीटरचा काय इश्यू आहे की तुमच्या CECचं लोकेशन किंवा तुम्ही सध्या जे लोकेशन आहेत तर ते लोकेशन व्यवस्थित घेत नाही, त्याच्यामुळे त्याचं ते प्रॉब्लेम येतो. आता ह्याला काय करायचं आहे, त्याचेच नवे जवळच्या टॅबमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे. इथं टाकायचं आहे तुम्हाला जस्ट फक्त लोकेशन गार्ड म्हणून. लोकेशन गार्ड म्हणून टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला इथं हे वेबसाईट येईल. सुरुवातीला हे लोकेशन गार्ड म्हणून येतं आहे. ह्याचं एक एक्सटेन्शन आहे. बऱ्याच जणांना इथं एक्सटेन्शन दाखवणार नाही, त्यांचं ते क्रोम हे जुनं आहे त्याच्यामुळे ते दाखवत नाही. तर ज्यांचं दाखवत नसेल त्यांनी ते क्रोम अपडेट करा. ते क्रोम अपडेट केल्याच्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित अपडेट इथं ॲड क्रोम म्हणून येऊन जाईल. आणि Windows 7ला शक्यतो चालत नाही, काही काही ठिकाणी चालतं आहे फक्त, बऱ्याचशा ठिकाणी ते चालत नाही. आता हे लोकेशन गार्ड तुम्ही ओपन केलं, याला काय करायचं, ॲड टू क्रोम करायचं. ॲड टू क्रोम केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲड एक्सटेन्शन करायचं आहे. ॲड एक्सटेन्शन केल्याच्यानंतर इथं बघा डाउनलोडमध्ये त्याचे एक्सटेन्शन डाउनलोड होतं आहे. हे एक्सटेन्शन डाउनलोड झालं. त्याच्यानंतर तुमचं हे पेज ओपन होते. हे पेज ओपन झाल्याच्यानंतर इथं बघा लोकेशन गार्डचं एक पेज ओपन होतं. इथं ऑप्शन म्हणून आहे सुरुवातीला, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर इथं डिफॉल्ट लेवल आहे बघा. या डिफॉल्ट लेवलला इथं बाकी कुठंच काही छेडछाड करायची नाही तुम्हाला या पेजवरती. फक्त ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर इथं डिफॉल्ट लेवल आहे. इथं जी काय मीडियम दिलेली आहे इथं फिक्स्ड करायची. इथं व्यवस्थित बघून घ्या, जी काही इथं फिक्स्ड लोकेशन आहे ते इथं क्लिक करायचं आहे. इथं केल्याच्यानंतर तुम्हाला खालच्या प्रायव्हसी ऑप्शनच्या खाली प्रायव्हसी लेवल आहे, या प्रायव्हसी लेवलला जायचं आहे. प्रायव्हसी लेवलला गेल्याच्यानंतर इथं मॅप दिसतोय, याला क्लोज करा. इथं मॅप दिसतोय, हा पूर्ण जगाचा आहे. याच्यामध्ये इथं जसं आपल्या गुगल मॅपला असतंय शो माय लोकेशन तसं इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्यानंतर तुमचं गुगल क्रोम तुमचं लोकेशन ॲक्सेस मागेल, त्याला अलाव करा. त्याला अलाव केल्याच्यानंतर तुमचं हे लोकेशन मॅप घेईल. मॅप घेतल्याच्यानंतर याला मायनसमध्ये जा, तर हे तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये कुठंतरी लोकेशन दाखवल. याला परत मायनस करायचं आहे आणि आपलं जे काही लोकेशन असेल त्या लोकेशनला इथं त्याला ते चेक करायचं आहे. आता इथं बीड, हे बीडला आल्याच्यानंतर परत झूमला प्लस करा. प्लस केल्याच्यानंतर जिथं कुठं तुमचं लोकेशन असेल, तुमचं बाकीच्या तालुक्यात असेल किंवा कुठं काय असेल तिथं जायचं आहे. हे बघा आता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं लोकेशन घ्यायचं आहे.
आता माझं जे काही लोकेशन आहे ते इथं येतं लोकेशन. आता इथून मी एक 5-10 किलोमीटरच्या अंतरात हे चालून जात आहे, पण शक्यतो तुमचे जर सेंटर असतील तर ते व्यवस्थित जिथं तिथंच घ्या. आता ह्याला सेट केल्याच्यानंतर इथं फक्त हा लोकेशनचं मॅप येते, ह्याला काहीच नाही करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली फिक्स्ड लोकेशन आहे, प्रायव्हसी लेवलच्या खाली फिक्स्ड लोकेशन, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला पण तसंच हे क्लोज करा. नंतर मॅपवरती ह्याला क्लिक करा. हे बघा नीट व्यवस्थित ह्याला क्लिक करा. ह्याला क्लिक केल्यानंतर परत महाराष्ट्रातील याला बीडवरती क्लिक करा. परत प्लसवरती झूम करा. त्याला झूम केल्यानंतर परत तुम्हाला जे काही तुमचं लोकेशन असेल तिथं लोकेशनला तुम्हाला झूम करायचं आहे. हे बघा आता इथं मी आत्ता घेतलं होतं ते इथं घेतलं होतं, तर हे परत तिथंच घ्यायचं आहे. म्हणजे प्रायव्हसी लेवल आणि फिक्स्ड लोकेशन हे दोन्ही लोकेशन जिथं आहे तिथं घ्यायचं आहे. आता इथं घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं बाकी काहीच करायचं नाही. डायरेक्टली हे DGPचं वेब आहे, इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्याच्यानंतर तुम्हाला परत एजंट ऑथेंटिकेशनला जा. हे बघा तुमचा जो काही 20 किलोमीटरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला. तर अशा प्रकारे तुमचा 20 किलोमीटरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर खाली ते बायोमेट्रिकची डिव्हाइस नसल्यामुळं ते खाली तसं एरर येतो. त्याला बायोमेट्रिकची डिव्हाइस इन्स्टॉल करा आणि ते पुढं कंटिन्यू करा. आणि काहींचं समजा एवढं करून सहित इथं लोकेशन व्यवस्थित घेऊन सहित परत जर तोच इश्यू येत असेल 20 किलोमीटरचा, तर त्यांच्यासाठी दुसरं त्यांचं CECचं जे लोकेशन दिलेलं आहे आपण, तर ते लोकेशनच व्यवस्थित अपडेट नसल्यामुळं त्यांना इश्यू येतो. त्यासाठी काय करायचं आहे, इथं टॅबमध्ये जायचं आहे, जिथून आपण अकाउंट वगैरे चेंज करतो. इथं CSC रजिस्टर एवढं टाकल्याच्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल. इथं या वेबसाईटला ओपन करा. इथं माय अकाउंटला जा. माय अकाउंटला गेल्याच्यानंतर तुमचा CEC ID टाकायचा. इथं फिंगरप्रिंट घ्यायचं आहे. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर इथं रजिस्टर डिव्हाइस तुमचं दाखवल. रजिस्टर डिव्हाइस दाखवल्याच्यानंतर तर थंबनी तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर इथं बघा इथं ॲक्टिव्ह दाखवत आहे. काहींचं ॲक्टिव्ह नसेल किंवा काय असेल इथं लॉगमध्ये चेक करता येईल की आत्तापर्यंत मी इथं QC कधी अपलोड केलेलं नाही काही नाही. पण डॅशबोर्डला गेल्याच्यानंतर ज्यांचं लोकेशन 20 किलोमीटरचा इश्यू येतो त्यांना काय करायचं, इथं लॅट लॉंगला क्लिक करायचं आहे. लॅट लॉंगला क्लिक केल्याच्यानंतर इथं पॉईंट ऑन मॅपवरती जायचं आहे. आता मी क्लिक करत नाही कारण की मला ते अपडेट करायचं नाही. आता इथं पॉईंट ऑन मॅप केलं इथं की तुमचं इथं झूम करून बघायचं पहिलं लोकेशन कुठे आहे. माझं बरोबर जिथं आहे तीच लोकेशन आहे. पण तुमचं जर कुठं चेंजेस असेल काही तर त्या हिशोबाने तुमच्या सेंटरच्या हिशोबाने ते लोकेशन तुम्ही अपडेट करून घ्या. आणि हे अपडेटला टाकल्याच्यानंतर अपडेटला क्लिक करायचं. अपडेटला टाकल्याच्यानंतर इथं तुमचा जो काही CEC ID असेल तो मला हे टाकायचं आहे आणि अपडेट केलेले आहे इथून ह्या लॉगचा तुम्हाला स्क्रीनशॉट आणि CEC ID टाकायचं आहे, जेणेकरून QC 24 तासामध्ये अप्रूव्ह होईल. आता हे झालं इथपर्यंत. आता काहींचं ज्यांचं बचत गटाचे ID इथं, तर हे जे इथून जे लॉग इन झालं आहे तिथंच इथं अकाउंट सेटिंगमध्ये त्यांना CECचा पासवर्ड माहीत नसतो. त्या पासवर्डसाठी तुम्ही इथं कनेक्ट पासवर्डला जा. कनेक्ट पासवर्डवरून इथून पण तुम्ही CECसाठीचा पासवर्ड चेंज करू शकता. किंवा कोणाला मोबाईल नंबर किंवा प्रोफाईलला फोटो किंवा KYC अपडेट हे बघा मोबाईल नंबर ईमेल ID चेंजेस करायचे असेल तर इथून तुम्ही चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर पर्सनलचं तुमचं नाव वगैरे व्यवस्थित करायचं असेल तर ते, आणि पोलीस व्हेरिफिकेशन किंवा कोणाला जर अकाउंट नंबर चेंज करायचा असेल तर इथून पण करू शकता. फक्त अकाउंट डिटेल्स देताना एक तर तुमचं इथं KYCमध्ये नाव पाहिजे, जर नसेल तर तुमच्या जे काही नावाचं असेल त्याच नावाचं तुम्हाला अकाउंट इथं अपडेट करावं लागेल. तर हे होतं आपलं DigiPayवरतीचं सोल्युशन, जेणेकरून तुम्हाला तो हे बघा आता इथं तुम्हाला CEC लॉग इन होते. ड्रायव्हर इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित लॉग इन होऊन जाते.
इथं कॅश विड्रॉल आल्यानंतर बँक वगैरे त्याचे तुम्हाला टाकून इथून कॅश विड्रॉल करू शकता. इथं जाऊन हे पेआउटला तुमचं जे काय अकाउंट दिलेलं असेल ते अकाउंट तुम्हाला इथं दिसते आणि त्याच्यानुसार इथं तुम्ही पेआउट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद. काही अडचण आली तर कॉल करा किंवा हा व्हिडिओ परत व्यवस्थित बघून तुमचा DigiPayचा 20 किलोमीटरचा इश्यू सॉल्व करा. ओके. धन्यवाद.